सरकारच्या घोटाळ्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आज राज्यभर आंदोलन करणार आहे। महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या विविध कारनाम्यामुळे देशात महाराष्ट्राची बदनामी होतीये, असा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। राज्यातील जनतेला या भ्रष्टाचारासंदर्भात जागृत करण्याकरता राज्यभर आज दुपारी 12 वाजता आंदोलन सुरू होईल। तर तिथं आज इंडिया आघाडीच्या वतीनं देखील दिल्लीत आंदोलन केलं जाणार आहे। निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा येऊन धडकेल। मोदी आणि अमित शहा निवडणुका चोरत असल्याची टीका खासदार संजय राऊत, राहुल गांधी यांनी केलेली आहे। याच विरोधात आज सर्व विरोधी खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर लॉंग मार्च काढणार आहेत। महाराष्ट्र लुटणाऱ्या दगाबाज या सरकारला पाठीशी घालतात। त्याच्यामुळे लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणं हा आमच्याकडे एकमेव पर्याय आहे। शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकारविरुद्ध आंदोलन होईल। जिल्हा स्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होते। निवडणूक आयोगामध्ये किंवा मतपत्रिकेसंदर्भात किंवा निवडणूक पद्धतीमध्ये इतके घोटाळे आहेत की मोदी, शहा, फडणवीस यांच्यासारखे लोक संपूर्ण निवडणूक ही पैशाच्या आणि सत्तेच्या बळावरती चोरतात, हायजॅक करतात आणि त्या पद्धतीचे एजंट त्यांनी निर्माण केलेले आहेत। माननीय राहुलजींनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणीचा विचार करता अत्यंत गांभीर्याने सर्वांनी घेणं गरजेचं आहे। जो लोकशाहीवादी असेल त्या प्रत्येक नागरिकांना घेणं आवश्यक आहे। आज मोर्चा आहे तो निवडणूक आयोगावर मोर्चा आहे। मला असं वाटतं की हा काय एका पक्षाचा विषय नाही, तर हा लोकशाहीचा विषय आहे, आपल्या राज्यघटनेचा हा विषय आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।